तटकरे पटेल मुख्यमंत्री भेटी संदर्भात सुनेत्रा पवार अनभिज्ञ असल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती का दिली नाही? सुनेत्रा पवारांचा तटकरे पटेलांना सवाल। विनायक राऊतांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ। सून गिरिजा राऊत छळ प्रकरणात विनायक राऊतांसह त्यांची पत्नी आणि गीतेश राऊतांचा जामीन फेटाळला। कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता। राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारातच। 3201 शाळा अजूनही अंधारात। 11000 शाळांमध्ये वीज असूनही कार्यरत नाही। 23855 शाळांमध्ये इंटरनेट नाही, संगणकही बंद। कृषी मंत्री भरणेंच्या कार्यपद्धतीवर अमोल मिटकरेंची जाहीर नाराजी। वारंवार फोन करूनही कृषी मंत्री फोन उचलत नाहीत, मात्र इतर पक्षाच्या आमदारांचे फोन एका मिनिटात उचलतात, मिटकरेंचा आरोप। मराठवाड्यामध्ये 17.65 लाख हेक्टर जमिनीवर दुबार पेरणीचं संकट आणखी गडद। पावसानं दडी मारल्यानं पाण्याअभावी खरीपाची पिकं धोक्यात। पाण्याअभावी उगवलेली पिकंही धोक्यात। नीट पेपर लीक प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर। शिवराज मोटेगावकर यानं 5 लाखांमध्ये मिळवले होते केमिस्ट्रीचे प्रश्न। एनटीएचा पेपर सेट करणारे पॅनल सदस्य PV कुलकर्णींना 5 लाख दिल्याचा आरोप। मुंबई पुणे एक्सप्रेस सेवा आजपासून पुन्हा सुरू। खंडाळा घाटामध्ये दरड कोसळल्यानं ठप्प झाली होती सेवा। डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी आजपासून पुन्हा धावणार। सिया गोयलच्या वडिलांच्या पुण्यातील दुकानावर FDA कडून कारवाई। अन्न पदार्थांच्या गुणवत्तेसंदर्भात आणि कायदेशीर बाबींबद्दल गंभीर त्रुटी आढळल्यानं कारवाई। सियाचे वडील होलसेल ड्रायफ्रुट्सचे व्यापारी। मुंबईहून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशावर कोयत्यानं हल्ला। जागेवरून वाद झाल्यानं तिघांनी केला हल्ला। मध्यरात्री ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील घटना। हल्ल्यात प्रवासी गंभीर जखमी, आरोपींचा शोध सुरू। वर्धा जिल्ह्यातील सावंगीमध्ये 12 वर्षीय बालिकेची दगडानं ठेचून निर्घृण हत्या। शेतातील घरामध्ये मृतदेह आढळला, त्यामुळे अत्याचाराचा संशय। घटनेनं परिसरामध्ये संतापाची लाट, आरोपीचा शोध सुरू। मुंबईतल्या अंधेरी परिसरामध्ये हिट अँड रनची घटना। दुचाकीस्वारांचा 8 वर्षीय चिमुरडीला धडक देऊन घटनास्थळावरून पळ। जखमी मुलीवर उपचार सुरू। फरार दुचाकीस्वारांचा शोध सुरू। नाशिकमधील भावली पर्यटक हल्ला प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड। पर्यटकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा बारामतीहून पंढरपूरकडे प्रस्थान। काटेवाडीमध्ये पार पडणार डोळ्यांचा पारणं फेडणारं मेंढ्यांचं रिंगण, तर माऊलींच्या पालखीचं आज पहिलं उभं रिंगण। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस। 20 जुलैला संसदेवर निघणाऱ्या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होण्याचं वांगचुक यांचं आवाहन। नव्यानं उफाळलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले। ब्रेंट क्रूडचे भाव 1% वाढून $86 प्रति बॅरलवर। इंग्लंडचा धुव्वा उडवत अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये शेवटच्या 7 मिनिटांमध्ये फिरला सामना। अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 न उडवला धुव्वा। फायनलमध्ये अर्जेंटिनाचा सामना बलाढ्य स्पेन विरुद्ध होणार। आणि भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये आज दुसरा वनडे सामना। दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडिया सज्ज। दुखापतीमुळे कर्णधार शुभमन गिल संघाबाहेर।